हाय गाईस, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. तुम्ही बघू शकता चेहरा एकदम म्हणजे असं उतरून गेलेला आहे गाईस. काल संध्याकाळी म्हणजे नाईट म्हणजे देवा तुम्हाला तर माहिती आहे गाईस, मी काल देवाला गेलते आणि तिकडं म्हणजे अख्खी रात आम्ही जागला गाईस. तिथं म्हणजे दर्शन वगैरे मी व्हिडिओ करू शकले नाही कारण की बरं वाटत नाही. सगळ्यांनी सायलेंट दर्शन करत होते. म्हणजे देवाचे म्हणजे देवाचे जे भक्त असतील ते लोक एकदम शांतपणे त्यांनी असं म्हणजे देवाला हे करत होते, म्हणून मी ते व्हिडिओ बनवू शकले नाही गाईस. बघू शकता सकाळी आल्या, सकाळी तिथून आम्ही कितीला निघालाय, 2-3ला निघालो तिकडून. आम्ही बरोबर 3ला तिकडून आम्ही निघालो आणि घरी दुसरं आम्हाला 5 वाजले गाईस. 5 खूप दूर होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस बी खूप आला गाईस. एवढं पाऊस आला सांगू नका. पावसामध्ये भिजतच आला. कुठं उभं राहायचं म्हणजे पण आम्हाला म्हणजे कसं उभं राहायचं म्हणून आम्ही विचार करत होतो. आणि खूप पाऊस लागला. पावसामुळे चालू गाईस 3ला बरोबर जसं आम्ही सुटलं तरी पाऊस चालू होतं आणि पक्क भिजतच आला. मग माझा चेहरा उतरले गाईस. आज काय म्हणजे जास्त मी ब्लॉग बनवू शकत नाही गाईस कारण की चेहरा एकदम उतरला आहे. जरा आराम करते, जरा झोपते गाईस. मला ना झोप खूप आली आहे. कामाला जावं लागते म्हणून सकाळच्या कामाला गेले. शकता आता कामावरून घरी जाते आणि झोपते जरा कारण की अख्खी रात मला झोप झाली नाही ना. झोप झाली नाही अख्खी रात मला, म्हणून मी झोपते गाईस. बघू शकता आता चालले कामाला. 5ला आम्ही घरी आल्यावर तासभर झोपले गाईस. तासभर झोपले, परत अजून कामाला आले. म्हणून जरा जाऊन आता जरा झोपते, जरा आराम करते, परत घरचे कामं करते. माणसाला झोप नसते की येडं होते खरंच. प्रवास तर एकदम डेंजर गाईस. प्रवास करणं एकदम डेंजर आहे. तर जास्त करून ते संध्याकाळचा प्रवास खूप डेंजर असतं. पण काय होईना देवाचं दर्शन चांगलं झाला. चांगलं मस्तपैकी पुजारी होते म्हणजे तिथे म्हणजे पुजारी बसते. पुजारीला भेटलो आम्ही. चांगलं झालं दर्शन. म्हणजे आलो आम्ही 3 वाजता निघाला जायचं. तिकडून 3 वाजता बरोबर आला. 5 वाजता आले. तासभर झोपले, परत आंघोळ करून परत कामाला आले. काम तर करावं लागते म्हणून बघू शकता. आता मी जाते घरी. जरा निवांत जरा झोपते, काय तर खाते झोपते. सांगायचं झोपते आता. बघू शकता जाते.